आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची पुण्यतिथी, त्यामुळे प्रथमतः मी त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि त्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने सभागृहामध्ये आज मी एकमुखाने मागणी केली आणि तसं पत्र देखील माननीय सभापतींना दिलं की ज्यांनी देशासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आपलं बलिदान दिलं, या देशाच्या स्वातंत्र्यासाठी जे लढले, ज्यांच्या लेखनातून ज्यांच्या कवितातून ब्रिटिश घाबरले, त्या स्वातंत्र्यवीर सावरकरांना भारतरत्न द्यावा आणि तो भारतरत्न विधान परिषदेच्या महाराष्ट्राच्या, कारण महाराष्ट्राचे ते होते त्यामुळे महाराष्ट्राच्या विधान परिषदेत त्याचा एकमुखाने ठराव करून तो सरकारने मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून माननीय देशाच्या पंतप्रधान कार्यालयाला पाठवावा आणि सावरकरांचा सन्मान म्हणून त्यांना भारतरत्न द्यावा ही मागणी मी केली। त्यामध्ये विरोधी सदस्यांनी, काही लोकांनी त्यामध्ये गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, परंतु सभापतींनी पुन्हा एकदा बोलायला देऊन सावरकरांचा सन्मान झाला पाहिजे या भावनेतून पुन्हा एकदा मी ती मागणी केली आणि राज्याचे संसदीय कार्यमंत्री सन्माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सभागृहामध्ये निवेदन केलं की अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही सभापतींना पाठवू आणि तसं तात्काळ पत्र त्यांनी माझ्याकडनं घेतलं आणि मला वाटतं लवकरच या अधिवेशन काळातच तशा प्रकारचा प्रस्ताव हा माननीय सभापतींकडे जाईल आणि त्यानंतर हा प्रस्ताव हा माननीय पंतप्रधान कार्यालयाला पाठवला जाईल। सभागृहात कोणच उपस्थित नव्हते। मला वाटतं की निश्चितपणे ठाकरे देखील या गोष्टीचं असमर्थन करणार नाहीत, निश्चितपणे ते समर्थन करतील आणि स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्य सैनिक तर होतेच, परंतु ते एक महाराष्ट्राची शान देखील होते, या देशाची शान होते, या देशाची बाण होते। त्यामुळे मला नाही वाटत की यामध्ये कोणी विरोध करेल आणि जो विरोध करेल तो या देशाचा नागरिक नाही असं मी समजेन।